पांढरीची ही काठी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली सुद्धा असेल किंवा याचा एक मणी पण मिळतो। मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते पांढरी काठीचा मणी। बघा, ही एक वनस्पतीचं हे एक लाकूड आहे, पण हे अत्यंत दुर्मिळ आणि खूप प्रभावशाली आहे। याचा काय लाभ होतो, याचा उपयोग कसा करायचा, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। बऱ्याचशा ताईंनी पांढरी काठी जी आहे ती तुम्ही तुमच्या घरी ऑर्डर केलेली आहे, मला माहिती आहे। जवळपास तुम्हाला कुठे मिळाली नक्की घ्या, किंवा मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला ही पांढरीची काठी मिळून जाईल। स्वरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पांढरी काठीचं खूप महत्त्व आहे। बघा, पांढरीची काठी ही दुर्मिळ वनस्पती आहे। ती मुख्यतः कोकण भागाच्या जंगलामध्ये आढळते आणि या काठीचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की याचं जे लाकूड आहे ते तळाशी बुडतं, म्हणजे खूप असं वरती तरंगत नाही, थोडंसं हे जड असतं आणि व्यवस्थित हे नियमांनी बघून ही पांढरीची काठी तुम्हाला घ्यायची आहे। पांढरीची काठी नेहमी सोबत ठेवल्यामुळे जे सर्पवृत्ती असणारे जे लोक असतात त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं। म्हणजे बघा, आजकाल तुम्ही बघाल की जळावृत्ती, कोणाला कोणाचं चांगलं सहन न होणं, या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत। प्रत्येकजण ज्याच्या कष्टाने असतो आणि स्वतःच्या नशिबाने प्रत्येकजण आज म्हणजे त्याच्या नशिबामध्ये सगळं काही मिळालेलं असतं, पण काही लोकांना ते सहन होत नाही। मग आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक असतात की त्यांना आपलं चांगलं सहन होत नाही, पण आपल्याला ते कधी कळत नाही की या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल वाईट विचार आहे किंवा माझं चांगलं यांना सहन होत नाही, हे आपल्याला माहीत नसतं। आपल्याला ते खूप जवळचे वाटतात, पण कधी कधी काय आहे, कोणाच्या मनांमध्ये काय आहे हे आपण कधीही सांगू शकत नाही। त्यामुळे अशी पांढरीची काठी तुम्ही जर जवळ ठेवली किंवा त्याचा एक मणी मिळतो, तो जर तुम्ही गळ्यामध्ये घातला किंवा पायामध्ये काळ्या दोऱ्यामध्ये तुम्ही हा जर मणी घातला पांढरी काठीचा, तर तुमचं सगळ्या वाईट गोष्टींपासून तुमचं संरक्षण होत असतं। आता पांढरीची काठी ही मी आमचं जे कार आहे किंवा ज्या टू व्हीलर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ठेवलेली आहे। जे काही आपल्यावर बघा नकळतपणे संकट वगैरे येतात, आपण प्रवासामध्ये असतो, कधी आपल्याला वाटतं की आपला प्रवास जो आहे तो सुखकर झाला पाहिजे, त्यामध्ये काही विघ्न नको यायला, त्यासाठी अशी पांढरीची काठी तुम्ही तुमच्या वाहनामध्ये ठेवू शकता। तुमचं काहीही असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, रिक्षा असेल, काही असेल, त्यामध्ये तुम्हाला ही पांढरीची काठी ठेवायची आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पांढरी काठीचा मणी पण मिळतो। तुम्ही लहान मुलांचं पण प्रत्येक काही त्यांच्यावर विघ्न वगैरे येऊ नये, त्यामुळे एक छोटासा पांढरी काठीचा मणी जो आहे तो तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये किंवा तुम्ही त्यांच्या पायामध्ये बांधू शकतात। पांढरीची काठी नेहमी सोबत ठेवल्यामुळे साप, विंचू किंवा हिंस्र पशु पक्षी जे आहे त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं। शत्रूपासून संरक्षणासाठी याचा खूप लाभ होत असतो। कोण आपल्या आयुष्यामध्ये शत्रू आहे आपण कधीही ओळखू शकत नाही, तर त्यामुळे कळत नकळतपणे आपले जे शत्रू झालेले आहेत त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी आपल्याला ही पांढरीची काठी खूप मदत करत असते। पूर्वी माहिती का, तप किंवा साधनेसाठी बसताना ऋषीमुनी जे आहे ते आपल्या भोवती पांढरीच्या काठीचं कुंपण करायचे, तर त्यामुळे त्यांचं हिंस्र प्राण्यांपासून, शत्रूंपासून त्यांचं संरक्षण व्हायचं। तर आता कलियुगात बघा, हिंस्र पक्षी वगैरे म्हणजे यांच्यापासून तर आपल्याला काही धोका नसतो, कारण आपल्या इथे ते येत नाही, आपण जंगलात राहत नाही, पण आपल्या आजूबाजूला अशा हिंस्र विचारांचे लोकसुद्धा असतात, त्यांच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला ह्या पांढरी काठीचा उपाय करायचा आहे, ती आपल्यासोबत नेहमी ठेवायची। यानंतर महिलांनी तर आवर्जून ही पांढरीची काठी सोबत ठेवायची, कारण बघा, आपलं स्वतःचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असते। ही पांढरीची काठी जी आहे ती तुम्ही अगदी छोटासा तुकडा किंवा छोटासा मणी तुमच्या पर्समध्ये नेहमी ठेवत जा। माझ्या स्वतःच्या सुद्धा पर्समध्ये पांढरी काठीचा मणी असतो। हे सोबत ठेवल्यामुळे आपलं कुठल्याही प्रकारच्या संकटांपासून, वाईट गोष्टींपासून आपलं संरक्षण होत असतं। आपल्या घराला सुद्धा याचं संरक्षण मिळतं। आणि मी जसं सांगितलं, ही काठी तुम्हाला जवळपास कुठे मिळाली तिथून तुम्ही नक्की घेऊ शकता, नाहीतर मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल। अतिशय लाभदायी ही पांढरीची काठी आहे। वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा याचं खूप महत्त्व आहे। तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही सर्च करून बघा की याचं किती महत्त्व आहे। या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, हे तुम्ही जेव्हा हे सोबत ठेवाल तर त्याचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुम्हाला यायला लागेल। तर ही पांढरीची काठी नक्की तुम्ही घ्याल अशी मी अपेक्षा करते। माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।